सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स कोणी केली सुरुवात कसं आहे कोणी सुरुवात केली हे जरी तुमचं ठरत नसलं तरी कोण वाजवत होतं आणि कोण नाचत होतं हे तरी ठरलेलं आहे गुड देन कंटिन्यू म्हणजे शिक्षा कॅन्सल कसं आहे तुम्हाला सगळ्यांना खूप हौस आहे ढोल वाजवायची नाचायची मग तुम्ही ढोल वाजवायचा नाचायचं आणि मी तुम्हाला बघणार नाचताना कम ऑन कंटिन्यू काय रे बाळा कुठे आहे तुमचा तो फालतूड मित्र चिल्लर कबड्डीपट्टू कुठे आहे ए आमच्या कॅप्टनला काय बोलायचं नाही कॅप्टन तो कॅप्टन होता आता मॅच झाली आहे कधीची हा त्यामुळे तो आता फक्त एक फालतूड चिल्लर कबड्डीपट्टूच आहे कळलं का चल सांग कुठे तो सांग चल झालं बोलून कशाला हवाय तो मला असा एक डाऊट आहे की माझी चड्डी त्यानंच पळवली कुठली दोरीवरची की अंगावरची Shut up! I hate PJs. माझी सुपरमॅनच्या कॉस्ट्युमची लाल चड्डी त्यांनीच पळवली अरे हो की विदाउट चड्डीचा सुपरमॅन झाले दात काढून सांग आता सांग पटकन कुठे आहे तो ते तो कुठे आहे ते माहित नाही पण तुझी चड्डी कुठे आहे ते माहिती आहे मला कुठे सांगतो ना पण त्यासाठी आधी तुला मी जसं बोलल तसं करावं लागल बर सांग सांग काय करू हे असे हातवर न्यायचे हा आणि बोलायचं हा सम्राट पाजी तुसी ग्रेट हो तोफा अरे पण तू चड्डी काढणार कशी काढायला आधी घालावी लागते Shut up! भंकस करतोस नॉनसेन्स सांग चल पटकन सांग कुठे आहे ते ती बघ तिकडे अरे नॉनसेन्स हा तर रुमाल आहे पण लाल आहे ना मग काय मग कसे विदाउट रिझन स्वतःचा पोपट करून घेतो ना तशी रुमालाची चड्डी कर घाल मस्त आहे ती मग मस्त शोभते तुला नॉट अ बॅड आयडिया गुड आयडिया रे ये प्रज्ञा आली तर लोकांवर इम्प्रेशन कसं पाडायचं असतं ते फक्त बघ जस्ट वेट अँड वॉच मुलींवर इम्प्रेशन कसं पाडायचं असतं प्रज्ञा हाय हाय कशी आहेस मस्त ई वाव तू सुपरमॅन झालायस ते पण ट्रेडिशनल डे ला किती छान तू किती बरोबर ओळखलंस एकदम
बाकीचे सगळे लोक फालतू आहेत ग, नॉनसेन्स एकदम. हो म्हणजे हे असं सुपरमॅन ट्रेडिशनल डेला जरा अनएक्सपेक्टेड आहे ना. मी अनएक्सपेक्टेड गोष्टीच करतो. हा, ओके ओके. आमच्या मालेगावची ट्रेडिशनच आहे तशी. अच्छा. का रे तू हे भोंगा घेऊन काय प्रचार करायला बसलायस? लस द्या बाळा, पोलिओ टाळा. अगं नाही, त्याच्यासाठी नाही, ते वेगळ्या कारणासाठी. कळलंच तुला. बरं ते सोड, तू माझा रुमाल पाहिलास का लाल कलरचा? पाहिलं ना. हा काय? हा नाही, या हातातला. या हातातला पाहिला, पण त्या रुमालाचं आता प्रमोशन झालंय. का? हा ते बघ. खऱ्याची तर माझी चड्डी. खरंच खूप अनएक्सपेक्टेड घडलं नाही तुझ्यासोबत. काय प्रज्ञा, प्रज्ञा, काय तिच्या समोर चड्डी घेताची काय गरज, आपलं रुमाल घेताची काय गरज होती? ओए खोते, अभी तो बस रुमाल खींचा है. अगर फिर से इस पंजाब दी कुड़ी दे रास्ते आए ना तो तुझे खींच के रस्सी बना के अखाड़े में टांग दूंगी. मल्लखाम खेलने वास्ते, समझ आया? आया बड़ा उल्लू दा पट्टा. जा बना, तुसी ग्रेट हो, तोहफा कबूल करो. ओए चलो ये. पण खरंच हा, खूप भारी वाटतं ना, म्हणजे सगळे काही ना काही बनवून आलेत. हो रे, अचानक ना महाराष्ट्रातून भारतात आल्यासारखं वाटतंय. हे रोजच असं असायला हवं होतं ना. खरं तर ना, म्हणजे शक्य आहे, जर आपण रोज ट्रेडिशनल डे फॉलो केला ना तर शक्य आहे. पण आपल्याकडे कोणाला वेळ कोणाला आहे ट्रेडिशन्स फॉलो करायला, पाळायला. एक्झॅक्टली. म्हणजे मॉडर्न व्हायच्या नादात ना आपलं कल्चर किती कलरफुल आहे ना हेच विसरलो होतं आपण. एक मिनिट, असं काही नाहीये. आता बघ ना, संक्रांतीला ब्लॅक साडी नेसतोस ना आपण. हो, पण ते फक्त डीपी मध्ये दाखवायला. एक्झॅक्टली. म्हणजे ना सणांचे रंग मनामध्ये उतरवायच्या आधी ना लोकांना ना ते डीपीतच उतरवायची घाई असते का? पण त्यात वाईट काय? म्हणजे इट्स काइंड ऑफ बिंग इन दॅट मोमेंट. करेक्ट आहे, बट फॉर बिंग इन दॅट मोमेंट तुम्ही आजूबाजूच्या लोकांशी सुद्धा बोलू शकता. ऍक्च्युली यार, मी तर म्हणतो ना, सणांच्या दिवशी सरकारने सेल्फी काढण्यावरच बंदी घातली पाहिजे. बॅन. एवढंही नाही प्लीज. नाही, डोंट वरी मनवा. म्हणजे काही जण असतात ना अशी जी सेल्फी किंवा फोटो काढल्याशिवाय श्वासच घेऊ शकत नाही. गव्हर्नमेंट त्यांना सूट दे. बॅड जोक गाईज. नाही हा, प्लीज. चांगला होता, खूप चांगला होता. हो की नाही नीरव? हा म्हणजे हो, आता तू टाकलायस म्हटल्यावर वाईट म्हणून कसं चालेल ना. बघितलं? हा, मला थोडी का तुझ्या हातचा मार खायचा. अगं म्हणजे मी काय उठसूट लोकांना मारत सुटते? लगेच प्रूव्ह केला. बाकी आलं तर लगेच नवीन करतोय. अरे नाकमुका. HK कॉलेजच्या अनोख्या अशा ट्रेडिशनल डे सेलिब्रेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. रेणुका, चल. आजच्या ट्रेडिशनल डेच्या निमित्ताने आपल्या कॉलेजचा धवल मिडबावकर याने एक वेगळं असं ट्रेडिशन इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि ते आहे क्रिकेटचं ट्रेडिशन. धवल मिडबावकर, काय वाटतं तुम्हाला? काय सांगाल तुम्ही सगळ्यांना? No, but the boys played well. The team also played well. The pitch was turning a bit after the 15 अरे धवल, बोल ना नीट आणि मराठीत बोल. आपल्याला एवढंच बोलायचंय, सचिन आपला देव आहे आणि क्रिकेट आपलं ट्रेडिशन आहे. असून एवढी व्हरायटी तरी आहे एकच नेशन. असून एवढी व्हरायटी तरी आहे एक नेशन. काय चाललंय म्हणजे? आम्ही सगळ्यांची बांधतोय मोठ. काय आपल्या ट्रेडिशनल डे ची थीम काय?
विविधतेत एकता. आता विविधता झाली, आता आम्ही सगळ्यांनी एकत्र करतोय. हा येस. आणि अख्ख्या भारताला एकत्र आणण्यासाठी एकच आहे ट्रेडिशन, क्रिकेटचं ट्रेडिशन. बोला सचिन भगवान की, भगवान की, सचिन भगवान की. चला तर आता खेळाला सुरुवात होत आहे. हे काय पंजाबनी कोणी क्रिकेट खेळायला आली. चल गुरु अगं टाक. आणि तू बॉलिंग कर. चल इकडे, आली खेळायला. चल इकडे उरा. काय बरं, चल तिकडे जा. अरे चल. काय काय मी विकेट कीपर आहे. आता बघ कशी विकेट काढते तुझी. आधी नीट उभी राहा मागे. आणि सम्राट पाटील आता गोलंदाजी करत आहेत. आणि ओ डिफेन्सिव्ह असा फटका त्यांचा. आणि इथे कोळी बांधले. गोलंदाजी कधी करणार आहे त्याची वाट बघत असताना आता काय टाकू का गाणं लावू आता. चल पुन्हा एकदा सामना करत आहे धवल मिठबावकर यांना. आणि धवल मिठबावकर यांनी सुंदर असा तटवलेला चेंडू ते मारायच्या पलीकडे सुंदर असा षटकार. आता ओ हे कोण नवीन चष्मा घातलेले बॉलर यांना बॉल दिसत आहे की नाही हे आम्हाला माहिती नाही, पण त्यांनी सुंदर असा बॉल टाकलेला आहे. धवल मिठबावकर यांनी पुन्हा एकदा ग्राउंड सुंदर असा फटका. अमित दक्षिण भारतात आलेले गोलंदाज त्यांना जवाहरलाल श्रीनाथ व्यंकटेश प्रसाद सुंदर पार्श्वभूमी लाभली आहे. गोलंदाज धवल मिठबावकर यांना लालबागीला कॅप्टन आणि पुन्हा एकदा मारलेला आहे. सुंदर असा शॉट धवल मिठबावकर यांचा. सुंदर अतिसुंदर उत्तुंग असा षटकार. आणि क्रिकेटचं वातावरण मस्तपैकी तयार झालेलं आहे. धवल मिठबावकर सुंदर फलंदाजी करत आहे. इकडे त्यांच्या समोर वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे बॉलर वेगवेगळ्या पद्धतीचे बॉलर येत असतानाही धवल मिठबावकर यांची विकेट काढता आली नाही. अरे त्याची विकेट कोण काढणार. त्याची विकेट ऑलरेडी काढलेली आहे रुचिराने. रुचिरा, दिस फॉर यू. अनुष्का शर्मा चढू. नीरव नेहमी टाक. थेट महिलांनी क्रिकेटच्या अग्निकुंडात उडी मारलेली आहे जणू. क्षेत्र उत्तम क्षेत्र आणि यांचं युवराजची आठवण करून देणारा हा झेल. ज्याने आधी रुचिराची काढली त्याने दौलूची पण काढली विकेट. थँक्स. हो हो सुंदर असं स्पोर्ट्समनशिप दाखवताना धवल. तर आता फलंदाजीला आलेले आहेत कोल्हापूरचे मर्दगडी सम्राट पाटील. आणि बॉलिंग करणार आहेत चेन्नई एक्सप्रेस अर्थात नीरव देसाई. कमॉन नीरव, कमॉन कमॉन नीरव. तर अशा प्रकारे तुम्ही बघतात बंगाली, केरळी, मराठी, कोळी एकत्रितपणे खेळत आहेत या मैदानावर. HKच्या मैदानावर अख्खा भारत आज एकत्र खेळतोय. याला बोलतात खरं ट्रेडिशन. खूपच उत्कृष्टपणे खेळ सुरू आहे. नीरव चेंडू टाकण्यास सज्ज. आज चेंडू सम्राटच्या फेकलेला आणि उत्कृष्ट षटकार. आसमानी
छक्का तुफानी छक्का ऑडियन्स हक्का बक्का. कोल्हापूरच्या पाटलाने केलेली आहे हवा. पहिल्याच फटक्यात 6 मारतो आमचा छावा. अरे मारत नाही कौतुक करते. अरे पंजाबांमध्ये असंच कौतुक करतात. अरे आणि असं कौतुक करू नको तर मग काय हार तुझ्यासाठी तुझ्यासाठी. हमारे पास है हार. डाले का? त्यापेक्षा तू मार बाबा. अरे सम्राट आता देते आता घालून घे की हार. तर सम्राट पाटीलने उत्कृष्ट षटकार मारल्यामुळे त्याचा आता सत्कार होत आहे. बहुत अच्छा खेलते हो आप. वैलेंटाइन डे के दिन मिलोगे का हमको? वो एक जरूरी बात करनी है. काय? दिल की बात है. परी 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 काय चाललंय तुझं? तुला किती वेळा सांगितलंय सायली सोबत भांडण झाल्यावर तिचा राग असा आपल्या रूम वर काढत जाऊ नकोस म्हणून. अगं मी सायलीचा राग काढत नाहीये. माझ्या प्रतिभेचा शोध घेतेय. प्रतिभेचा शोध? हा असा. मला सांग पसाऱ्याची प्रतिभा आहे का प्रतिभेचाच पसारा आहे? मग मी काय करू मी? पोएट्री कॉम्पिटिशन साठी लिहिलेली माझी कविता सापडत नाहीये. काय कविता सापडत नाहीये? अगं तिकडे स्पर्धा सुरू पण झाली. गुड आफ्टरनून अँड वॉर्म वेलकम ॲट P4 पोएट्री कॉम्पिटिशन. वेल थँक्स फॉर द अप्रिसिएशन. आपल्या कॉलेजच्या अॅन्युअल फंक्शनच्या या P4 पोएट्री इव्हेंट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बट कवितेच्या नशेत डुंबण्यापूर्वी आपण कालच्या ट्रेडिशनल डेचा रिझल्ट बघणार आहोत. सो आर यू गाइज एक्साइटेड? सो गाइज क्रॉस योर फिंगर्स नाउ एज आई एम गोइंग टू अनाउंस द रिझल्ट. सो कालच्या ट्रेडिशनल डे ची रनर अप आहे. एनी गेसेस? क्या माहौल तो काफी ठंडा है. एनी गेसेस? बंगाली गर्ल. That's पंजाबी कुड़ी परी देशमुख BMM फर्स्ट ईयर. परी कुठे? अरे यार काय माहित. नाही तेव्हा रडत असते आणि आता जिंकली तर जागेवर नाही. परी देशमुख मॅम ती येतेय. थोडा वेळ लागेल तिला. ओके. सो कालच्या ट्रेडिशनल डेचा विनर. एनी गेसेस? किरण चक्रदेव सुपरमॅन झाला होता. सच्चा काय यार. सर महाराष्ट्राची मुलगी चेन्नई एक्सप्रेस. अँड द विनर इज दर्याचे राजा राणी विनीत गोडांबे अँड जुही परमार. थँक गॉड परी नाहीये. हो ना, नाहीतर विनीत जिंकला म्हणून उगाच किरकिर करत बसली असती. सो नाव आपण आता वळूया आपल्या आजच्या इव्हेंटकडे. P4 पोएट्री.
म्हणजेच कविता. काय असते कविता? मॅम, पोएट्री, पोएम. Poem is a beautiful thing which comes from the bottom of your heart to the tip of your tongue. It's expression of everything. It's life. It's virtue. It's reality. It's subtext. It's poetry. Thank you. हे डिस्क्रिप्शन आहे बाळा. कविता म्हणजे हरवलेला श्वास. कविता म्हणजे त्याच्या आठवणींचा ध्यास. कविता म्हणजे तिच्या डोळ्यातलं काजळ. कविता म्हणजे त्याच्या मनातलं वादळ. कविता म्हणजे सावली मायेची, गुलाबी थंडीत ऊब गोधडीची. कविता म्हणजे त्याच्या मनगटातलं बळ, पोरीसाठी हळहळणारं बापाचं मन नितळ. कविता म्हणजे गोळाबेरी स्वप्नांची, उसवलेल्या नात्यांना जणू वीण शब्दांची. थँक्यू 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 थँक्यू. तर अशी ही कविता तुमची, आमची, प्रत्येकाची, कधी लिहिलेली, कधी जगलेली, तर कधी नुसतीच निशब्द नजरेत दाटलेली. वाद आहे यार, कसली भारी कविता केली ना मॅमनी. हो ना, बरं झालं मॅम नाहीयेत कॉम्पिटिशन मध्ये, नाहीतर त्यांनीच ट्रॉफी काढली असती. तर अशाच काही तुमच्या आमच्या जगण्यातल्या अनुभवातल्या कविता तुमचे मित्रमैत्रिणी आज इथे सादर करणार आहेत. सो आय होप यू विल एन्जॉय इट. सो लेट्स स्टार्ट विथ आवर टुडेज इव्हेंट, P for पोएट्री कॉम्पिटिशन. पोएट्री कॉम्पिटिशन नाही, टोमॅटो कॉम्पिटिशन. आणलंस ना? कम ऑन, शुरू हो जाओ. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या कॉम्पिटिशनला. आर यू गाईज रेडी? चला बोलवूया आपल्या आजच्या पहिल्या स्पर्धकाला. आणि आपली आजची पहिली स्पर्धक आहे रेणुका. रेणुका, मला माहिती येते, म्हणूनच मला टेन्शन येतंय. मी इथेच ठेवली होती का ती कविता? टेबलवर ठेवली होतीस, मग कुठे गेली? मला सांग, कुठल्या कुठल्या वहीत लिहिली होतीस का? कशी होती वही? वहीत नाही, मी एका कागदावर लिहिली होती. परी परी, अगं कागदावर का लिहिलीस, वहीवर का नाही लिहिलीस कविता? रेणुका, रेणुका, तुला माझी प्रतिभा माहिती नाहीये. वही हातात असली ना की काही सुचत नाही, एक सुद्धा कविता सुचत नाही. आणि हातात काही नसलं रे, नसलं की एकदम कविता संग्रह सुचायला लागतो मला. वा वा, छान, छान. बरं मला सांग परी, कुठल्या कुठल्या कागदावर लिहिली होतीस? तो कागद तरी आठवतोय का? हा, तो ना पिंक गुलाबी असा कागद होता, आणि तसं न्यूजपेपर बरोबर येतो ना तसं होता तो, पॅम्पलेट सारखं. अच्छा, काय गुलाबी रंगाचं पॅम्पलेट न्यूजपेपर सोबत आलेलं, त्यावर होती कविता. हो रेणुका, रेणुका, तुला आठवतंय कुठे ते पॅम्पलेट गुलाबी रंगाचं? ते पॅम्पलेट गेलं. गेलं